मित्रांनो बघा, काही दिवस अगोदर ना एका भावाने मला त्याचा एक प्रश्न विचारला. तो मला असं बोलला की भावा, तू मला ना एका प्रश्नाचं उत्तर दे. तर मीही त्याला बोललो की विचार ना भावा. तर तो मला बोलला की भावा, म्हणजे आजकाल ना म्हणजे लग्न झालेल्या बायका, म्हणजे आपला नवरा असताना, आपला हजबंड घरामध्ये असताना, म्हणजे जो नवरा आपल्यावरती प्रेम करतो, जो नवरा आपल्याला सर्व काही देतो, तर म्हणजे तो नवरा असताना लग्न झालेल्या बायकांना बाहेर परपुरुषासोबत ते संबंध का बनवतात. म्हणजे घरामध्ये ना नवरा असताना त्या बायकांना बाहेर आपलं तोंड काळं करण्यासाठी त्या का जातात. बायका म्हणजे परपुरुषासोबत ते म्हणजे झोपतात का. म्हणजे बायकांना घरामध्ये नवरा असताना त्या बाहेर ना लफडी का करतात. म्हणजे ह्याच्याबद्दल ना त्या भावाला जाणून घ्यायचं होतं. तर मित्रांनो, मला असं वाटलं की म्हणजे हा प्रश्न ना किंवा हा प्रॉब्लेम म्हणजे माझ्या बाकीच्या पण भावांच्या डोक्यामध्ये कधी ना कधी येत असेल. तर मित्रांनो, मी ठरवलं की म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर ना तुम्हाला एक व्हिडिओ बनवून तुम्हाला दिलं पाहिजे. तर मित्रांनो, आज ना मी तुम्हाला अशी 4 कारणं सांगणार आहे, जी कारणं ना म्हणजे त्याच्या पाठीमागे असतात. म्हणजे त्या 4 कारणांमुळे ना लग्न झालेल्या बायका, ज्यांचं लग्न झालं आहे, ज्यांचा नवरा आहे, सो मित्रांनो अशा बायकांना बाहेर परपुरुषासोबत झोपायचा प्रयत्न करतात. परपुरुषासोबत ना त्या म्हणजे संबंध बनवायचा प्रयत्न करतात. तर मित्रांनो, ती कारणं ना आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे सर्व काही सांगणार आहे. तर त्याच्यासाठी ना हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं कारण आहे, तर ते पहिलं कारण ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो, नवरा ना बायकोवरती प्रेम करत नाही, नवरा बायकोला वेळ देत नाही, किंवा नवरा ना बायकोच्या गरजा पूर्ण करत नाही. काय बोललो मी? नवरा बायकोवरती प्रेम करत नाही आणि नवरा बायकोला आपला वेळ, आपला म्हणजे टाईम तो देत नाही, किंवा तो ना आपल्या बायकोच्या गरजा पूर्ण करत नाही. आता बघा मित्रांनो, काय काय पुरुष ना म्हणजे असं असतात की जे म्हणजे आपल्या बायकोवर ना अजिबात प्रेम करत नाही. म्हणजे मित्रांनो, अशा पुरुषांना ना तुम्ही बघितलं असेल, आणि ते पुरुष ना आपल्या बायकोला वेळ देत नाही. म्हणजे ते आपल्या कामामध्ये, आपल्या म्हणजे बिझनेसमध्ये, आपल्या नोकरी धंद्यामध्ये ते एवढं बिझी असतात ना की म्हणजे ते ना ही गोष्ट विसरतात की अरे बाबा, मला पण एक बायको आहे आणि म्हणजे मला तिला ना वेळ दिला पाहिजे, म्हणजे मला तिच्यावर ना प्रेम केलं पाहिजे. तर मित्रांनो, ही गोष्ट ना ते पुरुष एकदम विसरतात. आणि असं झाल्यामुळे ना त्या बाईच्या मनामध्ये असं येतं की माझा नवरा असून ना काय फायदा, तो म्हणजे माझ्यावर प्रेम करत नाही, तो मला वेळ देत नाही. म्हणजे त्याच्यामुळे ना मला एकटं एकटं वाटतं. आणि म्हणजे तो एकटेपणा ना दूर करण्यासाठी ती बाई ना बाहेर कोणत्या तरी पुरुषाला ती पकडते, आणि म्हणजे त्याच्या थ्रू ना ती आपला एकटेपणा ती पूर्णपणे घालवते. आणि जे प्रेम ना तिला तिच्या नवऱ्याकडून तिला भेटत नाही, तर ते प्रेम ना ती त्या परपुरुषाकडून मिळवण्याचा प्रयत्न करते. आणि मित्रांनो, म्हणजे जर असं पण असेल ना की म्हणजे तो नवरा म्हणजे त्या बायकोला वेळ देतो, तिच्यावर प्रेम करतो, पण तिच्या गरजा ना तो पूर्ण करत नाही. काय बोललो मी? तो तिच्यावर प्रेम करतो, तिला वेळ देतो, पण तिच्या गरजा ना तो पूर्ण करत नाही. जसं की फॉर एक्झाम्पल, म्हणजे तो ना पैशाच्या म्हणजे बाजूने थोडासा गरीब आहे, त्याच्याकडे पैसे ना कमी आहेत, आणि त्याच्या बायकोच्या इच्छा, बायकोच्या गरजा, बायकोची स्वप्न मोठी मोठी आहेत, आणि त्या इच्छा आणि त्या गरजा आणि ती स्वप्न तो म्हणजे आपल्या पैशाने पूर्ण करू शकत नाही. तो पैशाच्या म्हणजे माध्यमातना तो थोडासा गरीब आहे. तर मित्रांनो, अशा पण परिस्थितीमध्ये ना काही बायका अशा असतात की म्हणजे त्या ना परपुरुषाला पकडतात, आणि म्हणजे खास ना पैशाची गरज पूर्ण व्हावी त्याच्यासाठी ना त्या बायका त्या परपुरुषासोबत झोपायला पण तयार होतात. तर मित्रांनो, हे ना सगळ्यात पहिलं कारण आहे. तर ह्या कारणाला ना तुम्ही लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर जे दुसरं कारण आहे, तर ते दुसरं कारण ना असं आहे की बायकोचं ना नवऱ्यावरती प्रेम नसतं. काय बोललो मी? बायकोचं ना नवऱ्यावरती प्रेम नसतं. आता बघा मित्रांनो, ह्याचं कारण ना वेगवेगळं असू शकतं. जसं की फॉर एक्झाम्पल, म्हणजे तिचं ना आधी कुठेतरी लफडं होतं, आणि म्हणजे कोणत्या ना कोणत्या मजबुरीमध्ये तिने म्हणजे त्याच्यासोबत ना लग्न केलं, पण तिचा बॉयफ्रेंड हा वेगळा होता. तर मित्रांनो, लग्न झाल्यावर पण ना ती बाई आपल्या नवऱ्यावर प्रेम करू शकत नाही, आणि म्हणजे लग्न झाल्यावर पण ना ती बाई आपल्या
म्हणजे पूर्वीच्या बॉयफ्रेंडला ती म्हणजे शोधण्याचा प्रयत्न करते आणि तो जर तिला मिळाला ना सो मित्रांनो ती बाई ना आपल्या म्हणजे नवऱ्याला इग्नोर करून आपल्या पूर्वीच्या बॉयफ्रेंड सोबत ती ना संबंध ठेवायला बघते. किंवा असं पण असू शकतं की म्हणजे तिचा नवरा ना तिच्या सोबत एकदम म्हणजे बेकार पद्धतीने तो वागतो. जसं की फॉर एक्झाम्पल बायकोला शिव्या घालणं, बायकोवर हात उचलणं, बायकोला इज्जत न देणं, एक्सेट्रा एक्सेट्रा. म्हणजे तुम्हाला समजलं असेल की म्हणजे तो आपल्या बायकोला ना चांगली वागणूक तो देत नाही. आणि असं असल्यामुळे पण ना त्या बाईचं आपल्या नवऱ्यावर ना प्रेम नसतं. आणि जर तेव्हाच ना तिच्या आयुष्यामध्ये असा कोणतरी पुरुष आला जो म्हणजे तिच्यासोबत ना चांगलं म्हणजे वर्तन करतो, जो म्हणजे तिला ना इज्जत देतो, जो म्हणजे तिच्यावर ना खूप जास्त प्रेम करतो, सो मित्रांनो त्या बायकोला वाटतं म्हणजे त्या बाईला वाटतं की बघ बघ हा पुरुष ना माझ्या नवऱ्यापेक्षा किती बेस्ट आहे. आणि म्हणजे मित्रांनो असं वाटल्यावर ना ती बाई आपल्या म्हणजे नवऱ्याला इग्नोर करते आणि त्या परपुरुषासोबत ना ती संबंध ठेवते. कारण त्या बाईला ना त्या परपुरुषाकडून ते भेटत आहे जे तिला ना आपल्या नवऱ्याकडून तिला भेटत नाही आहे. तर मित्रांनो हे पण कारण ना जास्त करून बघायला भेटतं. आता त्याच्यानंतर जे तिसरं कारण आहे तर ते तिसरं कारण ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो एज गॅप. काय बोललो मी? एज गॅप. आता मित्रांनो बघा एज गॅपचा अर्थ काय होतो की मित्रांनो म्हणजे कधी कधी तुम्ही ना अशा पण जोडप्याला तुम्ही बघितलं असेल की म्हणजे पुरुष ना एकदम वयस्कर असतो, म्हणजे की म्हणजे पुरुष ना एकदम वयस्कर एकदम म्हणजे म्हातारा असतो आणि बायको ना एकदम म्हणजे तरुण असते. जसं की फॉर एक्झाम्पल एखादं जोडपं ना असं आहे की म्हणजे नवरा ना 50 वर्षाचा आहे आणि बायको ना 35 वर्षाची आहे. होय मित्रांनो अशी पण जोडपी ना आजकालच्या दुनियेमध्ये बघायला भेटतात. तर मित्रांनो म्हणजे त्याने काय होतं की म्हणजे आपला नवरा ना आपल्यापेक्षा वयाने खूप जास्त मोठा असल्यामुळे तो म्हणजे त्या बायकोला ना म्हणजे चांगल्या पद्धतीने सुख देऊ शकत नाही. कारण म्हणजे त्याच्या अंगामध्ये ना तेवढी क्षमता नसते. आणि म्हणजे मित्रांनो दुसरं कारण असं असतं की म्हणजे त्याचे विचार आणि तिचे विचार एकमेकांसोबत ना मिळत नाही. आणि म्हणजे त्याच्यामुळे पण ना हा वयाचा गॅप असल्यामुळे, हा एज गॅप असल्यामुळे ती बाई ना आपल्या वयाच्या किंवा आपल्यापेक्षा थोड्या मोठ्या वयाच्या, म्हणजे मित्रांनो फॉर एक्झाम्पल त्या बाईचं ना वय 35 आहे, सो मित्रांनो ती बाई ना 35 वर्षांच्या किंवा म्हणजे 37-38 वर्षांच्या कोणत्या तरी पुरुषाला पकडते आणि म्हणजे त्या पुरुषासोबत ना ती संबंध बनवते. कारण तो पुरुष ना त्या बाईला शरीराचं सुख पण तो तिला देऊ शकतो आणि त्याचे विचार आणि तिचे विचार एकमेकांसोबत मिळतात जुळतात. आता त्याच्यानंतर जे चौथं कारण आहे तर ते चौथं कारण ना असं आहे मित्रांनो की काहीतरी ना नवीन करायचं आहे, काहीतरी ॲडव्हेंचर मला करायचं आहे, काहीतरी वेगळा अनुभव मला घ्यायचा आहे. आता बघा मित्रांनो अशा बायकांना समाजामध्ये थोड्या कमी असतात, पण अशा पण बायकांना तुम्हाला समाजामध्ये बघायला भेटतील की म्हणजे ज्या बायकोचं ना नवऱ्यावर प्रेम असतं, नवरा पण बायकोवर प्रेम करत असतो, म्हणजे त्या दोघांचं नातं ना एकदम चांगलं आणि एकदम घट्ट असतं. तरी पण त्या बाईच्या मनामध्ये ना असं येतं की म्हणजे माझं सर्व काही ना चांगलं चाललं आहे, तरी पण मला ना काहीतरी वेगळं करायचं आहे. जसं की मित्रांनो फॉर एक्झाम्पल तुम्हाला घरामध्ये ना चांगलं उत्तम प्रकारचं तुम्हाला जेवण भेटतं, तरी पण म्हणजे तेच ना जेवण जेवून तुम्हाला कंटाळा येतो आणि तुम्हाला म्हणजे असं वाटतं की घरामध्ये ना जेवण चांगलं भेटतं, पण म्हणजे घरातलं जेवण ना जेवून मला कंटाळा आला आहे, तर म्हणजे आज मी ना काहीतरी नवीन खाण्यासाठी हॉटेलमध्ये जातो. तर मित्रांनो तसंच तुम्ही समजा की म्हणजे बायकोला ना नवऱ्याकडून सर्व काही भेटत असतं, तरी पण ती बाई ना काहीतरी नवीन, काहीतरी ॲडव्हेंचर करण्यासाठी ती असं काहीतरी करते मित्रांनो. आणि अशा पण बायकांना तुम्हाला दुनियेमध्ये तुम्हाला बघायला भेटतील मित्रांनो. कारण अशा बायकांना ना मी माझ्या डोळ्याने समोर बघितलं आहे की ज्या बाईचं ना सर्व काही चांगलं असतं, तरी पण ती बाई ना कोणत्या तरी परपुरुषासोबत ती संबंध ठेवते. तर मित्रांनो हा पण पॉईंट ना तुम्ही लक्षात ठेवा. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव्ह यू सो मच ऑल ऑफ यू.